मुख्यमंत्री फडणवीसांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 50,000 हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान, एनडीआरएफकडून भरीव मदतीची मागणी। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शहांना काळजी नाही। अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील। शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्र चालत नाही, संजय राऊतांची टीका। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना तातडीची मदत देणंही सुरू। शेतकऱ्यांना 100% मदत मिळायलाच हवी। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, संतोष बांगर यांची सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन। नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांची घोषणा। हेक्टरी 50,000ची मदत करा। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ठाकरेंची मागणी। धाराशिव जिल्ह्यात 2 दिवस थांबलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात। अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा बसणार फटका। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता। दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाचं दर्शन महागणार। पर्यटकाला 1,000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार। वाढीव शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू।